नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहूयात 36 जिल्हे 72 बातम्या. आरक्षणात मी अडथळा आणला असं शिंदे म्हणाले तर त्याच क्षणी राजीनामा देईल, राजकारणातून संन्यास घेईल. जरांगेंना उत्तर देताना फडणवीसांची रोखठोक भूमिका. मराठ्यांविरोधात गेल्याचा फडणवीसांना पश्चाताप. आम्ही फडणवीसांना विरोधक मानत नाही, त्यांनी सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करावी. मनोज जरांगेंची फडणवीसांना विनंती. मराठा आरक्षणाच्या कायद्यात फडणवीसांचा मोलाचा वाटा. विरोधकांकडून फडणवीसांवर खोटे आरोप. मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. माझ्यावर ड्रोनद्वारे निगराणी आहे. भाजपचे आतापर्यंत 47 नेते मला भेटलेत. काहीही झालं तरी 113 आमदार पाडणारच. जरांगे पाटलांचा सत्ताधाऱ्यांना इशारा. अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत झिशान सिद्दीकी सहभागी. सिद्दीकींच्या राष्ट्रवादी प्रवेशाची केवळ औपचारिकता बाकी, तर काँग्रेस झिशान सिद्दीकींवर कारवाई करण्याच्या तयारीत. नवाब मलिकांना महायुतीत घेण्यास फडणवीसांचा नकार. मलिकांबाबत माझी भूमिका ठाम, फडणवीसांचं वक्तव्य. मलिकांना सोबत घेणं हे भाजपनं मान्य केल्याचं दिसतंय. मुलीला तिकीट दिल्यास चालेल, पण मलिक नको असा तोडगा काढलेला दिसतो. मलिक अजित पवारांसोबत जाण्यावरून जयंत पाटलांची प्रतिक्रिया. भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांनाही अजित पवार नकोत. अजित पवार कंटाळून निघून जावेत असा विचार दिसतोय. सुषमा अंधारींची महायुतीवर टीका. आमचं घर फोडलं, पक्ष फोडला, चिन्ह नेलं आणि विकासासाठी गेल्याचं सांगतात. भुजबळ जेलमध्ये जाण्यापासून वाचण्यासाठी भाजपसोबत गेले. सुळेंचा जोरदार हल्लाबोल. मुंबई गोवा महामार्गावरील कुचकामी कामाला रवींद्र चव्हाण जबाबदार. मुख्यमंत्र्यांनी रवींद्र चव्हाणांचा राजीनामा घ्यावा. शिंदे गटाच्या रामदास कदमांची मागणी. रामदास कदम अडाणी माणूस, युतीधर्म पाळतोय, सांभाळून बोला नाहीतर तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही. रवींद्र चव्हाणांचा रामदास कदमांना इशारा. रामदास कदम 15 वर्ष मंत्री होते तेव्हा काय केलं? मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून कदमांनी केलेल्या टीकेला चव्हाणांचं प्रत्युत्तर. रवींद्र चव्हाण पागल झालेत. सार्वजनिक बांधकाम खातं सांभाळण्याची त्यांची लायकी नाही. चव्हाणांकडून युती तोडण्याचे प्रयत्न. रामदास कदमांचं चव्हाणांना प्रत्युत्तर. वारंवार भाजपवर बोलणं मान्य नाही, अशा टीकांमुळे मन दुखावतात. या मुद्द्यावर शिंदेंशी बोलणार. रामदास कदमांच्या वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज विदर्भ दौऱ्यावर. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची भेट घेणार. रवी लांडगे यांचा आज दुपारी 12 वाजता ठाकरे गटात प्रवेश करणार. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीमध्ये पक्षप्रवेश होणार. उद्धव ठाकरेंमुळेच राज ठाकरेंना शिवसेनेतून बाजूला केलं. उद्धव ठाकरेंच्या मनात असुरक्षिततेसोबतच पक्ष ताब्यात घेण्याची इच्छा होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा. शिंदे ढोंगी लोकांच्या नादाला लागून खोटं बोलतायत. 25 वर्षांपूर्वी मातोश्रीचे दरवाजेही शिंदेंसाठी खुले नव्हते. राऊतांचं प्रत्युत्तर. शिरूरमध्ये वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी भर पावसात आमदार अशोक पवार रस्त्यावर उतरले. 1.5 तास रस्त्यावर उतरून वाहतूक कोंडीतून नागरिकांसाठी मार्ग मोकळा केला. MPSC विद्यार्थ्यांनी पुणे विमानतळावर मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली. कृषी विभागाच्या 258 जागांचा समावेश MPSC परीक्षेत करावा. विद्यार्थ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार अनिल गोटेंच्या उपस्थितीत बैठक संपन्न. बैठकीत शहरातील रखडलेल्या विविध विकास कामांचा आढावा. पुणे शहरात 22 ऑगस्टला पाणीपुरवठा बंद. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार. शिवसेनेकडून नवी मुंबईत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी संकल्प मेळाव्याचं आयोजन. यावेळी शेकडो महिलांनी जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांना राखी बांधली, तर मुख्यमंत्र्यांना रक्षाबंधनानिमित्त राखी भेट दिली. घोडबंदर किल्ल्यावर गर्दुल्ल्यांचा वावर. मीरा भाईंदर महापालिका प्रशासनाकडून सुरक्षेकडे दुर्लक्ष. विविध मागण्या करत गडप्रेमींकडून आंदोलन. मुंबई महानगरपालिकेत लिपिक पदासाठी मोठी भरती होणार. 20 ऑगस्टपासून 9 सप्टेंबरपर्यंत अर्ज भरता येणार. वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकाबाहेरील वाहतूक कोंडीबाबत उच्च न्यायालयाकडून चिंता व्यक्त. वाहतूक कोंडीच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करा. न्यायालयाचं वाहतूक पोलिसांना आदेश. राज्यात 700 आपला दवाखाना सुरू करण्याचं नियोजन. तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आता डिजिटल होणार. रुग्णांवर उपचार करणं सुलभ होणार. सणासुदीच्या तोंडावर चणा डाळ 100च्या उंबरठ्यावर. सणाच्या पार्श्वभूमीवर डाळीच्या मागणीत वाढ. धुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा वाढला. 12 पैकी 4 प्रकल्प 100% भरले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा. जळगाव जिल्ह्यात 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचं जोरदार पुनरागमन. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची हजेरी. पाऊस नसल्यानं चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा. जालन्यात मुसळधार पावसामुळे नद्या नाल्यांना पूर. जालन्याच्या धांडेगावमधील नागरिकांचा पुलावरून जीवघेणा प्रवास.
यवतमाळच्या दारव्हा यवतमाळ महामार्गावर पुलावरून पाणी वाहत असल्यानं दुचाकीस्वार वाहून गेला। बोरी अरब येथील अडान नदीवरील तात्पुरत्या पुलावरून पाण्यातून प्रवास करण्याचं धाडस अंगावर बेतलं। वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाची हजेरी, कित्येक दिवसांनी झालेल्या पावसामुळे शेती पिकांना जीवनदान। गोंदियात 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाच्या सरी बरसल्या, पावसामुळे उकाड्यापासून त्रस्त नागरिकांना दिलासा। बीडमधील रामेश्वर धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित, बीडच्या चौताडी येथील रामेश्वर धबधब्याचं ड्रोन दृश्य। बारामतीतील नाझरे धरण 100% भरलं, करहा नदीपात्रात 1642 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। अहमदनगर शहरासह जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ, वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं उकाड्यापासून नागरिकांची सुटका। नांदेडमध्ये पुराच्या पाण्यातून वाचवले वृद्धाचे प्राण। नांदेडच्या किनवट तालुक्यातील घटना, तेलंगणा सीमेवरील अप्पाराव पेठ येथे नाल्याला अचानक पूर आल्यानं वाहून गेलेल्या बैलजोडीतील एका बैलाचा मृत्यू। नंदुरबार जिल्ह्यात ई पिकांची नोंदणी करताना तांत्रिक अडचण, शेतकऱ्यांची तारांबळ। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मूर्ती तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात, राज्यासह मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थान येथून नंदुरबारच्या गणेश मूर्तींना मागणी। नंदुरबारच्या खांडबारा गावात रस्त्याच्या कामामुळे वाहतूक कोंडीची समस्या, तत्काळ रस्त्याचं काम पूर्ण करून वाहतूक सुरळीत करावी, ग्रामस्थांची मागणी। नाफेडच्या कांदा खरेदीची यादी सोशल मीडियावर व्हायरल, वजन केलेल्या कांद्याच्या ठिकाणी डमी अशी नोंद, कांदा खरेदीतील भ्रष्टाचार उघडकीस येण्याची शक्यता। नाशिकच्या येवल्यातील तळवाडे भागात अज्ञात व्यक्तीकडून 25 गुंठे वांग्याचं पीक उद्ध्वस्त, अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसांकडे तक्रार। वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये नोंदणीकृत इमारत आणि बांधकाम कामगारांसाठी 12 दिवसीय मेळावा, बांधकाम कामगारांना 28 ऑगस्टपर्यंत सुरक्षा संच आणि किचन सेटचं वाटप होणार, प्रतिदिवस 1,500 ते 2,000 लाभार्थ्यांना लाभ होणार। नांदेडच्या विष्णुपुरीत कोलकात्यातील घटनेविरोधात निवासी डॉक्टरांचं आंदोलन सुरूच, पीडितेला न्याय देण्याची डॉक्टरांची मागणी। गोंदियात डॉक्टरांकडून कोलकात्यातील महिला डॉक्टरवरील अत्याचाराची घटना नाटिकेच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न, पीडित डॉक्टरला न्याय देण्याची डॉक्टरांची मागणी। चंद्रपूरच्या मूल परिसरात वाघाच्या हल्ल्यात मेंढपाळाचा मृत्यू, घरी न परतल्यानं गावकऱ्यांनी शोध घेतला असता मृतदेह सापडला। सिंधुदुर्गच्या दोडामार्गमधील तिलारी घाट माथ्यावर 2 पिलांसह अस्वलाचं दर्शन, पिलांसोबत खेळतानाचा अस्वलाचा व्हिडिओ पर्यटकांकडून मोबाईलमध्ये कैद। जळगावच्या एरंडोलतून दुचाकी चोराला पोलिसांकडून अटक, तरुणाकडून 50,000चा मुद्देमाल जप्त। सांगलीत अनैतिक संबंधाच्या संशयावरून एकाची हत्या, 16 ऑगस्ट रोजी पांडुरंग शीद नावाच्या शेतकऱ्याच्या हत्येसाठी 6 लाखांची सुपारी दिल्याचं समोर, आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी।